आज रोजी सुलेजवळगी गावामध्ये आम्ही इंडियन न्यूज फास्टचे उपसंपादक संगमेश्वर कांबळे यांनी त्या गावामध्ये प्रतिष्ठित नागरिक यांची मुलाखत घेतली। त्यावेळी ग्रामपंचायत सदस्य माजी धर्मराज बगले यांनी लोकसभेच्या वक्तव्य काय केले ते आपण जरूर पाहूया, कारण टोकाचा पाऊल उचललेला आहे। इंडियन न्यूज फास्ट उपसंपादक संगमेश्वर कांबळे आज रोजी सुलेजवळ गावामध्ये आलेलो होतो आपण। सुलेजवळ ग्रामपंचायत सदस्य माजी धर्मराज बगले साहेब आमच्यासोबत आहेत। साहेब, आज कसं उन्हाचं तापमान वाढत आहे आणि कसं आपलं विधानसभेचे कसं ते तापमान वाढत असते, त्या अनुषंगाने तुमचं म्हणणं काय? हे कलमेश्वर देव आहे आमचं, ते तेलपासून ते ಸಂತೋ ಕಲ್ಮೇಶ್ವರ ಆಶೀರ್ವಾದ ಇರುತ್ತೆ। ನಮ್ಮ ಪರಿಣಿತಾಯಿ ಬರಬೇಕು, ಪರಿಣಿತಾಯಿ ತಂದು ಕಿಸಿಂದ ಬಸವಣ್ಣ ಗುಡಿ ಹಿಡಿದು ನಮ್ಮ ಕಲ್ಮೇಶ್ವರ ಗುಡಿ ತನಕ ದಂಡವತ್ ಹಾಕೋದು ಕರ್ತವ್ಯ ನಮ್ಮದು। ಪರಿಣಿತಾಯಿ 20,000 ಲೀಡ್ ಕೊಡ್ಬೇಕಾಗಿ ನಮ್ಮದು ಮಾನ್ಯ ಅದ। ಬರಲಿಲ್ಲ ಆಕೆಗೆ ಏನೋ ಧೋಕಾ ಆಯಿತು, ನಮ್ಮೂರು ಬಸವಣ್ಣ ಕಟ್ಟಿ ಊರ್ಲ ಹಾಕೋಣ आभार मानते ना। ಇದೊಂದು ವಿನಂತಿ ಅದ। ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಹ್ಯಾಂಗ್ ನೋಡಿದ್ರು ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಲೆವೆಲ್ನಾಗ ನಾವು असला हा व्यक्तिमत म्हणजे कट्टर काँग्रेस आणि कट्टर बीजेपी असले म्हणून कट्टर काँग्रेसमध्ये गेलेला हा माणूस जर प्रणितीताई नाही आलं तर त्यांनी गळफास घेण्याचा निर्धार केलेला आहे। त्यांच्यापासून आपण हे म्हणजे आता विधानसभेचं म्हणजे लोकसभेचं लय खूप टेन्शन मध्ये आहे, पण त्यांच्या काढायची सगळी टेन्शन मध्ये आहेत। त्या अनुषंगाने आपण त्यांचा धन्यवाद करतो। साहेब, तुम्ही आलं तर तुमच्या नशिबात आहे, नाही आलं तर नाही येणार आहे 100% येणार आहे। 7 पोत्यामध्ये पार्सल आज आपण तालुक्यामध्ये आमचे गावचे माजी डेप्युटी सरपंच देवीदास कोळेकर व प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष म्हणून कार्यरत असलेले साहेब, आज आपण तुमच्या ह्या गावामध्ये आपण आलेलो आहोत। आज प्रणिताईचा खूप म्हणजे काय म्हणते ते तुमच्या ग्रामीण भागामध्ये मोठ्याच्या प्रमाणात प्रचार होत आहे आणि काही लोकांमध्ये चर्चा होऊन ते राम सातपुते त्यांनी म्हणतात राम सातपुते येणार आहे। त्या अनुषंगाने तुमचं म्हणणं काय? हा विषय चर्चेचं कारण का? एवढी मोठी मोदीचं वर लाट असून सुद्धा केंद्रामध्ये महाराष्ट्रामध्ये मग आपल्या जिल्ह्यामध्ये का भाजपला नाकारतायत लोक मतदारसंघ माहिती आहे तुम्हाला? पहिला 5 वर्ष बनसोड निवडून दिला की भाजप पाहिजे, बरोबर आहे। दुसरा पार्ट 2 आपले जयश्री महाराज खरं निवडून दिले आणि ते लोक 10 वर्षामध्ये काहीच केलं नाही, एक बी काम नाही, हे कुठलं काम नाही, देणं नाही। आणि माझ्या गावच्या कलमेश्वर ग्रामदेवतासाठी 10 लाख रुपये त्यांना निधी माहिती होतो आणि चौडेश्वरी माताला त्याला पण 10 निधी मारतो। हो म्हटले, फोन ठेवले, मी उपोषणाला बसलो, अनुसरणला बसलो, ह्याला बसलो, कंटिन्यू ते लोक हेच सांगत होते की त्यामुळे माझं वैयक्तिक मत आहे की मी ह्यावेळी ताईला 100% मतदान करणार। का करायचं? कारण का ते ताई 3 वेळा हॅट्रिक आमदार आहे। त्यांच्या मतदारसंघामध्ये कुठलाही कार्यकर्ता असो, कुठला कार्यकर्ता मग जिल्ह्यामध्ये कार्यकर्ता असो, कुठलाही एक जरा कार्यकर्ता फोन केला तर त्यांनी लगेच त्या फोनाचं उत्तर देत असतात कंटिन्यू, कुठलंही काम असतं। मग तसल्या ताईला सोडून मग ह्यांना मतदान करायचं काय करून फायदा काय सांगा ना? 10 वर्ष लोक काय केलं, मग ह्यांनी पण असं पुढं करायचं, मग काय गॅरंटी काय? मी काय म्हणतो, मग भाजप जे आहेत मी म्हणतो मोदी, आम्हाला मोदी विरोध नाही, फक्त आमच्या जिल्ह्याचा खासदार आमच्या विरोध आहे। कुठलंही कामाचं बिना कामाचे 2 वेळा खासदार ते निवडून आले पण काहीच केलं नाहीत। का? कारण का? एवढं मोठं सोलापूर जिल्हा आहे, कुठलं कंपनी घेऊन या, हे घेऊन या, ते घेऊन या, काय पण गरीब लोक आहेत ना। मी काय म्हणतो, मग भाजप एवढं कसं ते नामुष्टी झाली, कमजोरी की त्या 2 खासदारला प्रचारला घेऊन का फिरत नाहीत? आणि मग तुमचं मोदी लाट तुम्ही म्हणता ना, ठीक आहे, राहू दे ना, मग त्या 2 खासदार तुम्ही घेऊन फिरा ना प्रचारला। त्या 2 खासदाराला तुम्ही घेऊन नाही फिरा, मग तुम्ही तिथं साहेब पहिलेला आहात तुमचे साहेब, बस हेच मला विनंती आहे की ताईला मतदान करा। हे पूर्ण गावकऱ्यांना तुम्ही म्हटलं